आता आपण हिंगोली लोकसभेमध्ये आहोत। खरं तर हिंगोली हे जे शहर आहे ते हळदीचं उत्पादन करण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ जी आहे ती इथं बघायला मिळते। आता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत। तिथं तुम्हाला दिसेल माझ्या पाठीमागं मजूर, त्याच पद्धतीने शेतकरी जे आहेत ते सगळे इथं काही हळद घेऊन आलेले आहेत, हळदीचा व्यापार करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर मराठवाडा हा शेतीसाठी मुख्यतः जो आहे तो प्रसिद्ध आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद याच्यासाठी इथं जे आहेत ते उत्पादन आणि व्यापार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो। पण या मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या नेमकी राजकारणाची काय परिस्थिती आहे, इथल्या लोकांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। आता माझ्यासोबत इथं मावशी बोलता का तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का आता कोण उभा आहे लोकसभेला? नाही मला कुठलंच नाही माहिती? शिवसेनावाले कोणच नाही माहिती? मोदी सरकार मग कुणाला मत देणार? मोदी सरकार मोदी सरकारला देणार का? मोदींना का देणार म्हणजे? सगळे लोक द्यायले ना. सगळे लोक द्यायले म्हणून आपण पण द्यायचं? बरं बरं, असू दे राहू दे। काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात। आता आम्ही हिंगोली लोकसभा कव्हर करतो, थोडं साईडला या। तर काय वाटतं तुम्हाला हिंगोली लोकसभेमध्ये कोणाची हवा आहे? इथं बाबूराव कदमचीच हवा आहे। हां, का बाबूराव कदमांची हवा आहे? बाबूराव मोदीकडे बघून हां, मोदी इथं छान काम करायले काय काम केले मोदींनी? केले ना। उज्ज्वल गॅस योजना, गावपर्यंत नळ योजना, घरकुल योजना, पुन्हा इथे सिक्युरिटी, सगळी शांतता, कुठं दंगा नाही, रोड, हिंगोली आमची चकाचक झाली। अजून काय पाहिजे? तिकडं मजूर अड्ड्यावर ते आम्ही फिरत होतो तेव्हा तर लोक म्हणत होते काहीच विकास झालेला नाही। ती विरोधी पार्टीवाले असतील 100%। विरोधी पार्टीवाले असतील म्हणून मी म्हणतो, मी का आडत व्यापारी, मी सांगतो, मी पूर्ण अभ्यास केलेला आहे। मग आणि पण आता जे उमेदवार आहेत बाबूराव कदम, त्यांना सुरुवातीला तिकीट दिलं गेलं नव्हतं, हेमंत पाटलांना दिलं होतं। मग ते तिकीट भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे कट झालं, परत बाबूराव कदम आले। मग एकीकडे असं चालू आहे की भाजप जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेला चालवते। नाही, भाजपचे लोक पूर्ण काम करेल मॅडम, पूर्ण टोटल या 2 दिवसात पूर्ण लोक, पुरी टीम भाजपची A to Z पूर्ण कामाला लागली बाबूराव कदमच्या। पण तेच की तिकीट बदलाचं सगळं राजकारण झालं। ते आतलं काय झालं ते आपल्या मागचा विषय, त्यांचा आतमध्ये काय झालं ते माहीत नाही। हां, पण मात्र बाबूराव कदमची पूर्ण टीम भाजपची कामाला लागली। आता ते निवडून येणार असं मला वाटतं? हो, मला तर 100%। त्याचं आतलं काय झालं त्याचं ते पार्टीच्या मनावर आहे, वरून तिकीट कोणाला द्यायचं काय द्यायचं त्याच्या नियोजन ते पहिल्यांदा त्यांना दिलं होतं, नंतर वापस त्यांनी बाबूराव कदम यांना दिलेलं आहे। पण आता नवीन माणूस, गेल्या लोकसभेला जो माणूस होता त्याची एक टर्म पूर्ण झाली होती, त्यांना रिपीट तिकीट एक तर किती जणांना मिळणार ह्याविषयी शंका होती। पहिलं तिकीट इथलंच कट झालं, त्याच्यामुळे दिलं चेंज करून, मग बदल करून दिला काही। बदल म्हणजे मॅडम हेमंत पाटलांना काही विकास केला ना आमच्या इथं? नाही केला। नाही 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 नाही, आम्ही जे विरोध केला, मी भाजपचा आहे, मी विरोध केला हेमंत पाटलाचा कार्यकर्ता। मी 866 मतदान माझ्या सवड गावातून दिलेले, न चहा कोणाला पाचता हेमंत पाटलाला, आणि मागचं रेकॉर्ड काढा। यावर्षी मी का ना करला, काहीतरी गोष्टी असतील ना, असं झालं ते। मग आता तुम्ही बाबूराव कदमांचं मागं नवीन चेहरा बघू द्या ना, याच्या हातचं काम बघू द्या की असंच। अजून इथं काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया। काय वाटतं तुम्हाला हिंगोली लोकसभेत काय होईल? बाबूराव कदम येईल। का बाबूराव कदम येणार? बाबूराव गरीब माणूस आहे आणि विकास करतोय। आणि ते पुढे आहेत ते नागेश पाटील आष्टीकर, नाही त्याला आम्ही सध्या ओळखत नाही। ओळखत नाही? नाही. उद्धव ठाकरेंना ओळखता का? हो, मग उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली की शिंदेंनी? फोल्डी तर त्यानं हिंदूचं सोडलं ना, ते काँग्रेस संघ गेले ना, आणि हे बी राष्ट्रवादी संघ गेले की आता? राष्ट्रवादी संघ गेले तर हे आहे ना, ते चालतंय? चालतं ना। बरं बरं, अजून काही लोक आहेत, आपण ह्या साईडला बोलूया, थोडंसं ह्या साईडला। तुम्ही काय करता इथं? आपण शेती आपण तुम्ही काय हळद घेऊन आला? हळद आली. कसा आहे हळदीचा भाव? हळदीचा लय चांगला भाव आहे। चांगला आहे? हो, किती आहे? 17-18 लोक चालली। 17-18 हजार? हो, कुणी दिलाय भाव? मोदी सरकारनं देते चांगला भाव? हो, आणि सोयाबीन कापसाला आहे का भाव? सोयाबीन जरा दिवस आलं, कापूस वाढला, आता तूर वाढली, 12,000 तुरी काढली आता। मग काय खुश आहे का सरकारवर? हो, सरकारनं एवढी योजना आणल्यात आम्हाला। हैदराबाद एक मिनिट हैदराबाद 450 किलोमीटर आहे, तर 13 घंटे आम्हाला झेंडूचे फुलं लागत आहे टाईम। तर आता आम्हाला 7 घंट्यात आम्ही हैदराबाद गावातून निघलो आमच्या सवडमधून, तर 7 घंट्यात टच होतो। म्हणजे किती फरक पडला रस्त्यांमुळे? हा, रस्त्यामुळं हायवे रोड केले। पुन्हा आपल्या शेतीच्या 2.5 लाखाची योजना होती विहिरीची, ती 4,10,000 दिली शेतकऱ्याला। पुन्हा त्याच्या बाद 1 रुपयात विमा केला चालू। त्याच्या बाद दुष्काळी बरीच वाटप चालू आहे सध्या। मोदीचे खूप आहेत। पुन्हा राम मंदिराचं केवढं काम केलं मोदीनं। तुम्ही खुश आहे त्याच्यावर? त्याच्यात खुश म्हणजे काँग्रेसमध्ये पण 40 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नव्हतं। या 10 वर्षात जेवढं मोदीनं कामं केलेत, तर लोक कसे विरुद्ध काही बोलू शकतात। हां, आज इथं समज 10-20 वर्षापूर्वी
इथं हे म्हणजे इथं कसं होतं, इथल्या इजारीनं आपल्या हे भरत आहे, म्हणजे चिखोल होतं इथं. हे 10 वर्षात एवढं डेव्हलप केलं मग झालं, असं झालं. मग आता मोदींच्या नावावर मत देणार. हो, मोदीच्या नावानं. फक्त मोदीवर आमचा मराठा समाज एक आरक्षण दिलं नव्हतं म्हणून नाराज आहे, पण आता 6 महिन्यात आरक्षण भेटेल आम्हाला आशा आहे. बरं, मोदीच आम्हाला आरक्षण देईल, काँग्रेस देणार नाही आम्हाला. 40 वर्षात त्याची सत्ता होती, कोणते आपले हे पवारनं काय केलं आम्हाला? पवार 40 वर्ष सत्ता होती ना त्याची, तेव्हा आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या पाहिजे होतं. पण आता मराठा समाजासाठी जे लढा उभारलाय मनोज जरांगे, ते असं म्हणतात की ज्यांनी या आरक्षणाला विरोध केला किंवा ज्यांच्यामुळे मिळालं नाही त्यांना पाडा. मग कुणाला पाडायचं आता? नाही, पाडायचे कसं, माणूस पाहून पाडा म्हणायचे. आम्हाला विरोध कोण केला? या ना आपल्या छगन भुजबळ पाडा, असं पहिला मुद्दा छगन भुजबळ आहे, विरोध मराठ्याला करणारा. मग शिंदे आणि फडणवीसांनी चांगलं केलं असं म्हणा. काम केलं, खूप चांगलं काम केलं, आणि इथून पुढे आम्हाला आशा आहे मराठा समाजाला आरक्षण भेटणार. आम्ही आशावर जगायलो. पण जरांगे म्हणतात की फसवले त्यांनी. नाही, फसवलं नाही. अजून 6 महिन्याला निकाल लागल, फसवल का नाही. 6 महिन्या बाद आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही प्रत्येक मराठा समाज अपक्ष उभे करणार आणि विधानसभेत ताकदीनं आम्ही विजय होणार आमचा. पण आता तुम्ही मोदींच्या मागे उभं राहा. मोदीच्या 100% मोदीनं खूप काम केले, खूप चांगलं केलं. लय नंबर 1 आपल्या रामाचं मंदिर कसं केलं नंबर 1, जगात नाही झालं तसं. हो, आणखीन अजून आपण काही लोकांशी बोलूया. तिकडे काही मजूर या, जरा या पुढे या. काय वाटतं तुम्हाला, काय होईल हिंगोलीमध्ये लोकसभेला? हिंगोलीमध्ये आष्टीकर येतील, आष्टीकर येणार का? आष्टीकर निवडून येणार कारण ते शिवसेनेचे आहेत ना. 2 शिवसेना आहेत. हो हो, हा? आपल्या उद्धव ठाकरे साहेबाचे आहेत ना ते. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना खरी आहे. हो, इथलं सगळी माणसं म्हणतात शिंदेची शिवसेना आहे. ते ज्याचा त्याचा विचार आहे ना. हा. पाहिजे तसा BJP सरकारनं शेतकऱ्यावर तेवढं लक्ष नाही तेवढं, बरं. कारण की सोयाबीन 4000 विकायले ना. नुसतं एकदा वाढलं म्हणजे शेतकऱ्याजवळचा माल गेल्याच्या बाद वाढून काही फायदा नाही तेवढा. हो, 4000 सोयाबीन कशालाच परवडेल ना. पाहिजे तेवढा शेतीवर तेवढं ध्यान नाही. अच्छा, तुम्हाला शेतीवरच्या ह्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की हां, विशेष म्हणजे आज आमच्या शेतीवर म्हणलं तर वन्य प्राण्याचा मोठा आम्ही खूप मोर्चे केले, काही केलं. इकडं कोणीकडे लक्ष, पण शेतीवर लक्ष नाही सरकारचं. कुठले वन्य प्राणी आहेत जे शेताची नासधूस करतात? वन्य प्राणी तर खूप असतात, पण रोह्याचा खूप मोठा त्रास आहे आम्हाला. आज अक्षरशः समजा शेती सोडून द्यायची वेळ आली. कुठल्या भागामध्ये राहताय तुम्ही? आम्ही हिंगोली गोरेगाव विभागात. हो, जवळपास हिंगोली जिल्हा, हिंगोली, वाशिम असे बरेच शेतकरी सरकारनं ध्यान द्यायचं ना. हा तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. शेतकऱ्यावर सरकारचं लक्ष नाही 100%. मागल्या 5 वर्षात शेतकऱ्यावर काम केलेलं नाही. आजही 4000 सोयाबीन परवडत नाही मॅडम. हो, तुम्हाला काय वाटतं काय होईल ह्याच्यामध्ये? बोला. राहू द्या, तुम्ही बोला, तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला. बोलताय तुम्ही? अहो या की सगळे बोला की. काय वाटतंय तुम्हाला, कोण येईल निवडून? बाबूराव कदम कोळीकर. काय वाटतं त्यांच्याबद्दल? मोदी मॅडम, मोदीमुळे. मोदींनी काय काय केलंय? खूप काम झालं. 370 राम मंदिर, देश सुरक्षित झाला, देशाची अर्थव्यवस्था 3 नंबर झाली. आता पण शेतकरी खरंच आनंदात आहे असं वाटतं तुम्हाला? मॅडम कसं आहे, आज तूर 10,000 विकायली, चना 6,000 विकायला, हळद 15,000 विकायली, कापूस 8,000 विकायला, सोयाबीनचे भाव खूप कमी आहेत, 4,000 रुपयेच आहेत. तर आता कधी जागतिक आर्थिक तुम्हाला कळतंय, जागतिक भाव कमी असतात जास्त आहे, तर सरकार त्याचं काही संबंध नसते. भाव वाढतील कमी होतील, पण खूप कामं चांगली होत येत आहेत. त्या हिशोबाने बाबूराव कदम कोळीकर यायला पाहिजे. आमच्या इथं आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आमदार बांगर असतील, आमदार मुटकुळे असतील, ते नेहमी आमच्या जनतेसाठी सदैव तत्पर असतात. ते पुऱ्या समाजाला आव्हान करत आहेत मतदान करायसाठी, आणि आम्हाला बाबूराव कदम कोळीकर यांना निवडून द्यावंच लागेल. आणि तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतंय? मॅडम, मी तो OBC आहे, पण मराठा समाजाला बी आरक्षण दिलेलं आहे 10%, स्वतंत्र आरक्षण दिलं 10%, आणि तो टिकणार. आणि महाराष्ट्र BJP आणि शिंदे साहेब ते आरक्षण 100% शिकवणार. पण शिंदे साहेबांना शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शपथ घेतलेली, ती खोटी ठरू देणार नाहीत. ते आला बाबूराव, आला बाबूराव. संत दादाची घोषणा करतो, आला दादा बाबूराव, आला बाबूराव, आणि बाबूरावचा विजय होणार. बाबूराव साहेब. आणि आता मला सांगा, तुम्ही आता म्हणालात, तुम्ही सांगितलं तुम्ही OBC आहात, पण मराठ्यांचं मूळ मागणी जी आहे ती सगळे सोयरेमधनं आरक्षण हीच आहे.
सगळे सोयरे हो मॅडम. स्वतंत्र आरक्षण मॅडम तसं नाही मॅडम. स्वतंत्र आरक्षणसुद्धा मराठा समाज मागायला तयार आहे आणि घ्यायला सुद्धा तयार आहे. असं नाही ना, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाची, जसं की किती आज समाज असेल, 5 कोटी असेल, प्रत्येकाचं मत कसं समजलं तुम्हाला किंवा सरकारला कसं समजलं, तसं नाही. स्वतंत्र आरक्षण किती चांगली गोष्ट आहे. ओबीसी मधून या, मी ओबीसी आणि हा मराठा समाजाचा माणूस, दोघं मिळून नोकरीसाठी कॉम्पिटिशन करू. स्वतंत्र आरक्षण म्हणजे स्वतंत्र नोकरी लागेल त्याला. बरं बरं, चला आपण थोडं तिकडे जाऊयात. आता मला वाटते आपण ह्या गर्दीमध्ये बरं तुम्ही बोलणार हा सांगा मला. हा ते सांगणार तेच. बस दुसरं काय, मोदी वन मॅन मोदी मोदी शिव कोणी नाही. मोदी साहेबांनी भरपूर काम केलेलं मोदी आहे. साहेबांना शेतकऱ्यासाठी एकदम म्हणजे 6 महिने शेतकऱ्यासाठी वर्षाला शेतकऱ्याला 6,000 रुपये भेटायले केंद्राची. खुश आहे का तेवढ्यात 6,000? अजून काय, मग काय दुनिया देईल का, अजून पाहिजे काय? पास तेवढं. अहो अजून तुमच्या काँग्रेस सरकारने दिलं काय? काँग्रेस सरकारने रोड केले का? मोदीनं आता पहा तुम्ही, कोण्या खेड्यात जरी गेले तरी मोदीने रोड केलेले आहेत. आतापर्यंतच्या काँग्रेसवाले म्हणतात की मोदी फसवतायत. आतापर्यंतच्या सरकारमध्ये एवढं काम झालेलं नाही. एवढ्या 10 वर्षात झालं. 10 वर्षात जे झालं काम ते कोण्याच काळात झालं नाही. 45 वर्षात काहीच केलं नाही. बरं इथं बाबा आहेत, बाबांना आपण जरा विचारूया. बाबा थांबा. काय वाटतंय बाबा तुम्हाला, काय होणार हिंगोलीत, कोण निवडून येणार? आता काय ठाऊक आहे बाई, आता आपल्याला कोण निवडून येतं आपल्याला काय माहिती. तरी पण कुठली शिवसेना? दोन शिवसेना आहे तिथं. हो ना, 2 ठाकरेची शिवसेना आहे, दुसरी एक शिवसेना आहे. पण आता कोण निवडून येतं आपल्याला काय माहिती. तुम्हाला काय वाटतं ही फाटाफूट झाली सगळं ती? फाटाफूट तर झालीच आहे. कोणी मोदीवर नाराज आहे, कोणी ठाकरेवर नाराज आहे. तुम्ही कुणावर नाराज आहे? हा असं थोडंच आहे होय. तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं, कुणाबद्दल चांगलं वाटतंय? अहो, आपल्या आता आपण काय सांगावं आता, आपल्याला ते ठाकरे आवडतात. हो का आवडतात ठाकरे? हो, का आवडते? त्याने एका वर्षात कर्ज माफ केलं. याने 3 वर्ष लावले कर्ज माफ कराय. लावले का नाही? 10 वर्ष लावले 10 वर्ष मोदींनी. देवेंद्र फडणवीसनं 10 वर्ष लावली. आणखीन बी त्याच्यावर ते प्रक्रियाच करायला तर त्याच्यावर काय प्रक्रिया आणखीन बी होत नाहीये. ठाकरेंच्या काळात पैसे मिळाले, पैसे माफ झाले, माफ बी झाली आणि डबल मिळाले बी परत. ठाकरेचं सरकार हे चांगलं सरकार होतं. लोक म्हणतात की इथले मोदींनी खूप चांगली कामं केली. येणार मोदीने केली मॅडम. पक्षाचे माणसं असतात ते त्यांच्या पक्षाचे माणसं त्याच्याकडून बोलणार, विरोधी पक्षाचे माणसं विरोधी बोलणार. तालुक्यात बाबूराव कदमचं नावही नाहीये. आष्टीकर शिवाय कोणाचंही मतदान नाही चालणार. शेनगाव तालुका पूर्ण जाऊन बघा, फक्त कळमनुरी तालुक्यात बाबूरावचं कदमचं नाव आहे. संतोष बांगर आहेत ना तिकडे, त्याच्यामुळेच नाव आहे. बाकी शेनगाव तालुक्यात काहीच नाव नाही त्याचं. कोणी नाव पण नाही घेतात. दौरे बी त्यांचे इकडेच येतं. शेनगाव तालुक्यात एक बी दौरा नाही त्यांचा. उद्धव ठाकरे सातत्याने येत आहेत गेल्या काही महिन्यामध्ये हिंगोलीत. हो, तो उद्धव ठाकरे चांगलं काम करतात. उद्धव ठाकरे चांगले बी. आता एकनाथ शिंदे मागे येऊन गेले, गोविंदा येऊन गेला, असं थोडी असतं. काही सगळेच त्याच्या हिशोबाने प्रचार करायलेत. पण काही लोक विरोधात काम करणार, काही पक्षाकडून काम करणार. काय आता ते काही लोक, आता जे भाजपच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की बाबा आम्ही त्यांना मतदान करणार, पण काही लोक आमचे समजा काही विरोधात बी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाचा काय, आम्हीच भाजप सरकारने फक्त आरक्षणाचं आम्हीच दाखवलंय. 10% आरक्षण टिकल का कोर्टात? हे ओबीसीचा एक माणूस येऊन गेला, म्हणला बाबा त्याला स्वतंत्र टिकल, याची गॅरंटी कोण घेणार? आम्ही घेणार का? तुम्ही आम्हाला आरक्षण जे देईल त्याला मग ओपन मराठा मतदान होणार. जर मराठा मतदान घ्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देणं भाग आहे. आणि ते टिकावं आरक्षण. तुम्ही जर आरक्षण असं तर हे कचरा देसाल आम्हाला की बाबा तुम्ही आरक्षण घ्या. कोणतं लेकरू आमचं आतापर्यंत पास झालं का कुठे लागलंय या आरक्षण 10% आरक्षणावर? दाखवा तुम्ही की बाबा याला हातात प्रमाणपत्र आलं नाही, हे लागलंय म्हणून. शक्यच नाही. तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या. आम्ही आहेत किती मराठवाड्यातील लोक एवढेच राहिलो ना. एवढ्या लोकांना आरक्षण दिलं की आम्ही तुमचा प्रचार करू, आम्ही तुमच्या मागे पळू. पण तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल आम्हाला, तर मग आम्ही आमच्या हिशोबाने काय करायचं ते सर्वसामान्य जनताही ठरवणार, मराठा वोटर्स ठरवणार. हे तुम्ही लोक नाही ठरवणार की भाजपच्या माणसानं रोड केला का फलान केला. रोड तर मला सांगा 10 वर्ष झाले. जुना काळ स्वस्त होता, पुढचा काळ महागाईचा आला. महागाईचा काळ आला, उत्पन्न वाढलं, रोड झाले. त्या लोकांनी केलं असतं, काहून नाही केलं? ते का घरात खाणार होते का पैसे? याने घोटाळा केला नाही, त्यांनीच घोटाळा केला होता. हे बी घोटाळा करणार आहे, ते बी घोटाळा करणार आहे. जे खाणार ते खातील, पण जे आपल्याला सुविधा मिळाल्या ते मिळाल्या पाहिजेत. बरं हे बाबा बोलणार, बाबा बोला. हा, हे फडणवीस फक्त आपल्याला चॉकलेट देते, कर्ज माफ केलं नाही आहे ना आमचं. हे फडणवीस आहे ना, तुम्हाला चॉकलेट देते, बाकी काय करत नाही. उद्धव ठाकरे काम करते तर फडणवीस करत नाही. उद्धव ठाकरेला देणार निवडून? आम्ही उद्धव ठाकरेला निवडून देणार, फडणवीस देणार नाही आणि कोणताच देणार नाही. शिंदे म्हणजे या गटातून त्या गटात गेला तो माणूस. एक जबानी नाही, काय म्हणायचं, एक जबानी नाही. तो घराने एक जबानी.
राजकारणी होते. शेतकऱ्याची जे 4,000 म्हणायचं तेच म्हणायचं बाबूराव कदम होते. शेणगाव साईडला हिंडून बाण म्हणावं तुम्हाला बघते मग आम्ही शेणगाव साहेब विकू लागली 4,000 आणून टेकवली. भारताचा पंतप्रधान मोदीच होणार आहे, उद्धव ठाकरे जाणार आहे, शरद पवार जाणार आहे, सगळे त्याच्यात मागे लागणार आहेत. मोदी हो द्या, शेतकऱ्यासाठी उद्धव ठाकरे खरं आहे. जीएसटी लावू द्या, पुन्हा दुप्पट जीएसटी लावू द्या, तुमच्याकडून वसूल करू द्या. आणखी मोदीची गरज आहे देशाला. तुरीला आता 12,000 रुपये भाव मिळाला. इतके दिवस थांबा. ऐका. आता तुरीला 12,000 रुपये भाव मिळाला. आज 2 महिने अगोदर काऊन होता भाव? आज सोयाबीनला 48 रुपये भाव मिळाला. अजून 4 महिने अगोदर काऊन होता भाव? मिळाले आता भाव. इलेक्शन आहे, इलेक्शनाचा आमिष आहे. इलेक्शन झाल्यावर 100% भाव कमी होणार. हळदीचे भाव 13 वर येणार, 12 वर येणार. हळदीचे भाव पण 12 शेतकऱ्यासाठी सोयाबीनला भावच नाही. इलेक्शन झाल्यावर हळदीचे भाव पण 12 वर 13 वर येणार मॅडम. आता या भाजपच्या काळात ताई, मोदीच पंतप्रधान होणार आहे, विकत घेणार, काही करणार, पण भारताला पंतप्रधानाची गरज मोदीचीच आहे. पेट्रोल काय महाग झालं मॅडम. मोदीचं काय करता तुमच्या एकदा मालाला भाव येईल. लाईनचा माणूस आहे. रोज पेट्रोल टाकायला येईल. वर्षाला द्याला सख्या मायबापाला लोक जगवण्याचं पैसे देण्यात 1 रुपया. 10,000 रुपये टॅक्स याला एका माणसावर वर्षाचा. 6,000 नाही, एका वर्षाचा 10,000. गरज आहे मोदीची या देशाला. मोदी पैसे आपल्याच मालाला भाव देईन. मोदी म्हणलं 2,000 रुपये द्यायत, ते आपल्याच मालाचा भाव कमी करून आपल्याला द्यायत ना परत. ते 2,000 रुपयानं काय होणार आहे? हो, पण विरोध आहे बी मग जोराचा नाही ना. विरोधात एकच आहेत ना, विरोधक नाही कोण. जोराचे नाहीत विरोध. तुम्ही विरोध करा ना, तुम्ही करा ना. तर उद्धव ठाकरेनं करायचं ना. आता आमच्या धनगर आरक्षणला उद्धव ठाकरे नाव काढले नाही आमचं. स्वतः मग धनगराला आरक्षण द्यायचं, मराठ्याला द्यायचं, सगळ्या लोकांना आरक्षण द्यायचं. कोणाचं यायचं, सगळ्याच पक्षाचं काम आहे. पण विरोध आहे बी थंडागार आहे ना. मला वाटतं की साधारणतः तुम्हाला इकडे थोडंसं इथं आता हे हळदीचं चालू आहे इथं व्यापार, आणि आपण बऱ्याच लोकांशी बोललो, इथल्या व्यापाऱ्यांशी बोललो, शेतकऱ्यांशी बोललो, काही पक्षाचे कार्यकर्ते पण इथं आले होते, त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडली. पण काही शेतकरी मोदींच्या कामावरती, शिंदेंच्या कामावरती खूप आनंदी आहेत, पण काही जणांचा प्रचंड रोष आहे सरकारवरती. टॅक्सेसबद्दल लोक बोलत आहेत. हमी भाव आत्ता वाढलाय कारण आता इलेक्शन आहे असं लोकांना वाटतं. इलेक्शन नंतर कदाचित हे भाव पुन्हा पाडले जाऊ शकतात असंही त्यांना वाटतं. खरं तर दोन्ही बाजूचं वातावरण आपल्याला हिंगोलीत बघायला मिळतंय. दोन्ही शिवसेना आहे, पण मोदींच्या नावावर सुद्धा ही निवडणूक जी आहे ती लढवली जाते. त्यामुळे आता एक्झॅक्टली नेमका कोणता फॅक्टर जो आहे तो हिंगोलीमध्ये वर्कआउट करणार हे आपल्याला कळणारच आहे. पण दोन्ही बाजूंनी प्रचंड लोक आक्रमक आहेत, एक मोदींसाठी आणि एक मोदींच्या विरोधातली. त्यामुळे निश्चितपणे आता मराठवाड्यात कुठली शिवसेना जी आहे ती आपलं नाणं यंदा वाजवणार हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. बाकी आमचा हा हिंगोली लोकसभेचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. हवा कोणाची हा बोलभिडूचा कार्यक्रम कंटिन्युअस बघत राहा, कारण आम्ही तुमच्या प्रत्येक लोकसभेत जातोय, लोकांच्या मनात नेमकं काय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.